महाराष्ट्र तुटणार, वेगळा विदर्भ होणार का? बीजेपी असो काँग्रेस असो या दोघांची मागणी आहे की विदर्भ हे महाराष्ट्रापासून वेगळा झाला पाहिजेत, महाराष्ट्राचे दोन तुकडे झाले पाहिजेत. यावरनं ह्या लोकांचं काही म्हणणं आहे की रोजगार जास्त निर्मित होईल, शेतकऱ्यांना फायदा होईल. तर मी या सगळ्या गोष्टींची एक पर्सनल माहिती काढून आणले की यांच्या मागण्या चांगल्या आहेत का, पण महाराष्ट्राचे दोन तुकडे होण्यापेक्षा माझा महाराष्ट्र, अखंड महाराष्ट्र हा माझ्यासाठी तरी बरा आहे. यांचा पहिला मुद्दा आहे रोजगार. राज्य वेगळा केला म्हणून रोजगार वाढत नाही. उद्योग तिथेच जातात जिथे सुविधा, बाजार आणि स्थैर्यता असते आणि तो महाराष्ट्र एकत्र असल्याने मिळतो. मित्रांनो, दुसरा मुद्दा सांगतात की शेती. आता मी तुम्हाला सांगतो, कर्जमाफी असो, सिंचन असो, पाणी असो, बाजार असो, हे प्रश्न राज्य तुटल्याने सुटत नाहीत. उलट निधी दोन राज्यामध्ये विभागला जातो, पॅकेज कमी होतात आणि शेतकऱ्यांना जास्त त्रास होतो. तिसरा मुद्दा यांचा आहे की शिक्षण आणि विकास. मोठे विद्यापीठ असो, मेडिकल, इंजिनिअरिंग कॉलेज असो, महामंडळ हे एकत्रित अर्थसहाय्याने चालतात. राज्य तुटलं तर नवीन सरकार पुन्हा शून्यातून संरचना उभ्या कराव्या लागतील. चौथं यांचं सांगणं आहे की काँग्रेस पक्षाचं की ओबीसी, एससी, एसटी वाले इकडे खूप लोक असतात, तर त्यांची सत्ता येईल, त्यांच्यासाठी खूप चांगलं होईल. तर मी तुम्हाला सांगतो, काही लोकांचं तर हे म्हणणंच आहे ना, पण सत्ता बघून प्रश्न सुटत नाही. धोरण बदलली तर जीवन बदलत नाही. समजलं का मित्रांनो? धोरण बदललं पण जीवन बदलत नाही. जीवन तसंच असतं, कारण सत्यात आला की त्याला पैशाचा माज येईल, तो थोडी वापस घरी लोकांकडे बघणार आहे. आणि सर्वात महत्वाचं ही गोष्ट, ऐतिहासिक वारसा. शिवाजी महाराजांची लढाई विभागासाठी नव्हती, एकतेसाठी होती. जिजाऊ मातेची विदर्भाची सांस्कृतिक जाळ आजही तितकीच घट्ट आहे आणि आंबेडकरांनी नागपूर ते मुंबई, पुण्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र एक विचाराने जोडला. हे महापुरुष अखंड महाराष्ट्र या संकल्पनेने उभे होते. त्यांचा वारसा सांगतो, आपण वेगळे नव्हतो, वेगळे नाही आणि वेगळे होणारही नाही. याचा एकच निष्कर्ष निघतो मित्रांनो, विदर्भ असो, मराठवाडा असो किंवा कोकण असो, आपले प्रश्न एकच, आपली लढाई एकच, आपला समाधान एकच. राज्य तोडल्याने नाही तर एकत्र राहिल्याने विकास होतो. बघा, नेते मंडळी आज ही पहिली मुंबई, दुसरी मुंबई, तिसरी मुंबई, चौथी मुंबई या सगळ्या करण्यासाठी खूप उत्साही असतात. यामध्ये येणारे कोण प्रप्रांती लोंढे येऊन बसतात. आणि आमच्या मराठी माणसांना तुम्ही गावागावामध्ये का सोयी सुविधा पुरवत नाही, यामध्ये तुम्ही तिकडे लक्ष देत नाही, तुमची चूक आहे. तर यासाठी विदर्भाला वेगळं करून काही होणार नाही. ऐतिहासिक दृष्ट्या भाषेचा विचार करून राज्याची रचना झाली, तर सगळ्या राज्यांना ते विदर्भातील जेवढे लोक होते 80% लोकांना महाराष्ट्र सोबत जायचं होतं. मग आता तुम्ही कशाला वापस हेच मुद्दे काढतात?